आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही परीक्षेला जाताना कोणतेही साहित्य घरी विसरून जाणार नाही. एलिमेंटरी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचे गुण शेवटच्या क्षणी कमी का होतात माहिती आहे का? कारण चित्र काढता येत नाही म्हणून नाही, तर परीक्षेच्या दिवशीच साहित्याची गडबड होते. कोणाचा बोर्ड विसरला जातो, कोणाची पेन्सिल खराब असते, कोणाचे रंग घरीच राहून जातात. ह्या सर्व चुका टाळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त एकच गोष्ट पाहणार आहोत, आणि ती म्हणजे परीक्षेला नेमकं काय काय साहित्य घेऊन जायचं आणि ते कसं व्यवस्थित तयार ठेवायचं, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी एकही गोष्ट विसरली जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आर्टिस्ट अमिगो. आपल्या एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मार्गदर्शन या सिरीजमधील तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कशी असते, कोणते पेपर असतात आणि वेळेचे नियोजन कसे करायचे हे समजून घेतले. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त एकच महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. एलिमेंटरी परीक्षेसाठी नेमके कोणते साहित्य घेऊन जायचे. आणि अनेक विद्यार्थी चित्र खूप छान काढतात, चांगला सरावही केलेला असतो, पण योग्य साहित्य नसल्यामुळे किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळे परीक्षेच्या दिवशी अडचण येते. उदाहरणार्थ, बोर्ड व्यवस्थित नसेल तर पेपर हलत राहतो, पेन्सिल खराब असेल तर रेषा स्वच्छ येणार नाहीत, रंग अपुरे असतील तर चित्र पूर्ण होणार नाही, आणि अपुरे साहित्य असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्याबद्दल अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ड्रॉइंग बोर्ड, ड्रॉइंग क्लिप्स किंवा मास्किंग टेप, पेन्सिल्स, कलर्स, इरेझर, ब्रश, शार्पनर किंवा कटर, स्केल, ब्लेंडिंग स्टम्प्स, टिश्यू पेपर किंवा कॉटन, व्हाईट कलर पेन्सिल्स, पेन्सिल बॉक्स, कंपास बॉक्स, इतर हे एवढे साहित्य आपल्याला गरजेचं आहे. सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्ड मजबूत, सपाट आणि हातात नीट पकडता येईल असा हवा. A2 साईजच्या पेपरसाठी योग्य बोर्ड असेल तर काम खूप सोपं होतं. समजा तुम्ही टेबलावर बसला आहात आणि बोर्ड हालत राहिला तर रेषा वाकड्या तिकडे होणार, प्रमाण बिघडतं आणि कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. साहित्य नंबर 2, ड्रॉइंग क्लिप्स आणि मास्किंग टेप. पेपर बोर्डवर नीट बसण्यासाठी किमान 4 क्लिप्स किंवा मास्किंग टेप नक्की ठेवा. कधी कधी पेपर एका कोपऱ्यामधून वर येतो किंवा हलतो, अशा वेळी काम करताना त्रास होऊ शकतो. म्हणून पेपर चारही बाजूने व्यवस्थित फिक्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला क्लिप्स वापरणं सोपं वाटत असेल तर क्लिप्स ठेवा, आणि जर टेप वापरणं सोयीचं वाटत असेल तर मास्किंग टेप ठेवा. साहित्य नंबर 3. आता पाहूयात पेन्सिल्स कोणकोणत्या असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स आहेत, पण या परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त म्हणजे HB, 2B, 4B आणि 6B पेन्सिल्स. पेन्सिल म्हणजे तुमचं मुख्य साहित्य आहे, म्हणून HB, 2B, 4B आणि 6B किमान 4 पेन्सिल्स जवळ ठेवा. HBचा उपयोग काय आहे? हलक्या रेषांसाठी. 2Bचा उपयोग काय आहे? थोड्या गडद रेषांसाठी. 4Bचा उपयोग काय आहे? शेडिंग्स किंवा गडद भागांसाठी. आणि 6Bचा उपयोग काय आहे? डार्क शेड किंवा शॅडोज. साहित्य नंबर 4, कलरिंग मटेरियल. एलिमेंटरी परीक्षेमध्ये रंग भरणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून योग्य रंग साहित्य घेऊन जाणं आवश्यक आहे. आता परीक्षेच्या नियमानुसार खालीलपैकी जे माध्यम परवानगी असेल तेच वापरा. कलर पेन्सिल्स, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, वॉटर कलर. आता इथे एक साधं उदाहरण बघा. जर तुम्ही कलर पेन्सिल्स वापरत असाल तर बेसिक शेड्स नीट ठेवा, म्हणजेच लाल, पिवळा, निळा, हिरवा, तपकिरी, काळा, पांढरा ह्या शेड्स तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजेत. जर क्रेयॉन्स वापरत असाल तर ते तुटलेले नसावेत. जर ऑइल पेस्टल्स असाल तर त्याची बॉक्समध्ये नीट मांडणी असावी. आणि जर वॉटर कलर असेल, ब्रश आणि पॅलेटशिवाय काम पूर्णच होणार नाही. म्हणून रंग साहित्य घेताना फक्त रंग घेऊन जाऊ नका, तर ते वापरणे योग्य आहे का हेही तपासून पहा. आता इरेझर. इरेझर हा छोटा दिसतो पण खूप उपयोगी असतो. साधा इरेझर आणि नीडेड इरेझर दोन्ही जवळ ठेवा. साधा इरेझर चुकीच्या रेषा काढण्यासाठी उपयोगी पडतो, आणि नीडेड इरेझर हलक्या खुणा कमी करण्यासाठी किंवा पेपरवरचा जास्त दाब कमी करण्यासाठी खूप छान काम करतो.
उदाहरणार्थ एखादी हलकी कन्स्ट्रक्शन लाईन दिसत असेल तर नीडेड इरेजरने ते हळूच कमी करता येते. साहित्य नंबर 6 शार्पनर आणि कटर. पेन्सिल आणि रंग पेन्सिल्स धारदार ठेवण्यासाठी शार्पनर किंवा कटर नक्की ठेवा. बोथट पेन्सिलने काम केलं तर रेषा जाडजाड होतात आणि रंगही नीट बसणार नाहीत त्याच्यानंतर. म्हणून परीक्षा सुरू होण्याआधीच पेन्सिल शार्पन करून ठेवा. एक छोटी गोष्ट खूप महत्वाची असते. शार्पनर बरोबर ठेवाल तर शेवटच्या क्षणी धावपळ होत नाही. आता स्केल म्हणजे मोजमापासाठी उपयोगी साधन. कधी कधी मार्जिन काढण्यासाठी किंवा प्रमाण तपासण्यासाठी स्केलचा उपयोग पडतो. विशेषतः जेव्हा तुम्हाला वस्तूंचं अंतर किंवा जागा नीट ठेवायची असते तेव्हा स्केलचा वापर करू शकतो. म्हणून एक साधी स्केल बॅगमध्ये असणे गरजेचे आहे. साहित्य नंबर 8 ब्लेंडिंग स्टब्स, टिश्यू पेपर किंवा कॉटन. रंग थोडा मऊ, एकसंध आणि स्वच्छ दिसावा म्हणून ब्लेंडिंग स्टब्स, टिश्यू पेपर किंवा कॉटनचा उपयोग होतो. उदाहरणार्थ क्रेयॉन्स किंवा कलर पेन्सिल्स वापरताना रंग थोडासा ब्लेंड करायला असेल तर टिश्यू पेपर किंवा स्टम्प्स मदत करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अतिवापर करू नका. फक्त गरज असेल तिथेच वापर करा. साहित्य नंबर 9 व्हाईट पेन्सिल्स, व्हाईट क्रेयॉन्स. व्हाईट पेन्सिल्स आणि व्हाईट क्रेयॉन्स हे खूप उपयोगी साहित्य आहे. उजळ भाग दाखवण्यासाठी, हायलाइट्स उठावदार करण्यासाठी किंवा शेवटच्या फिनिशिंग टचसाठी तो मदत करतो. विशेषतः क्रेयॉन्स किंवा ऑइल पेस्टल्स वापरत असाल तर व्हाईट क्रेयॉन्स खूप कामाचा ठरतो. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूवर प्रकाश पडलेला दाखवायचा असेल तर व्हाईट पेन्सिलने तो भाग उठावदार करता येतो. साहित्य नंबर 10 वॉटर बॉटल, टिश्यू पेपर आणि स्वच्छ कापड. एक्झाम हॉलमध्ये तुमचा वेळ साधारण 2 ते 3 तास जाऊ शकतो. वॉटर बॉटल, टिश्यू पेपर आणि स्वच्छ कापड जवळ ठेवले तर खूप गरजेचे आहे. जर तुम्ही वॉटर कलर्स वापरत असाल तर पाणी तर लागणारच, आणि जर क्रेयॉन्स किंवा पेन्सिल वापरत असाल तर हात स्वच्छ ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचा उपयोग पडतो. स्वच्छ कापडाने बोर्ड किंवा हात पुसता येतो. ह्या लहान गोष्टी वाटतात पण परीक्षा सुरू असताना ह्याच गोष्टी खूप उपयोगी पडतात. साहित्य नंबर 11 पेन्सिल बॉक्स किंवा एक छोटासा पाऊच. सगळं साहित्य एकत्र ठेवण्यासाठी पेन्सिल बॉक्स किंवा पाऊच खूप उपयोगी पडतो. यामुळे शार्पनर, इरेजर, क्लिप्स, पेन्सिल, क्रेयॉन्स हे सर्व छोटं जे साहित्य आहे ते सगळं एकाच ठिकाणी राहतं. परीक्षेच्या दिवशी शोधाशोध कमी होते आणि साहित्य नीट ठेवलं असेल तर मनही शांत राहतं. आता साहित्य घेतलं पण ते फक्त बॅगमध्ये टाकून उपयोगाचं आहे का? नाही. तर ते नीट अरेंज करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एक दिवस आधीच बॅग तयार करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व साहित्य अगदी बारकाईने तपासा. बोर्ड आहे का? पेन्सिल शार्पन आहे का? रंग पूर्ण आहेत का? इरेजर, शार्पनर, क्लिप्स आहेत का? शेवटच्या क्षणी काही विसरलं तर ताण वाढतो. म्हणून एक दिवस आधीच बॅग तयार ठेवा. असं केलं तर गरजेच्या वेळी लगेच वस्तू सापडतात. परवानगी असलेलंच साहित्य ठेवा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनावश्यक वस्तू घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून परीक्षा सूचना नीट वाचा. आवश्यक तेच साहित्य घेऊन जाणं योग्य राहील. आता ही आहे परीक्षेसाठी लागणारी छोटीशी पण अतिशय उपयोगी चेकलिस्ट. ड्रॉइंग बोर्ड, क्लिप्स, मास्किंग टेप, जिओमेट्री बॉक्स, पेन्सिल्स, कलर पेन्सिल्स, वॉटर कलर, इरेजर, नीडेड इरेजर, sharpener, cutter, and then scale, blending stumps, white pencil, white crayon, water bottle, brushes, color palette, pencil box, and clean cloth. ही चेकलिस्ट एकदा तपासली की तुमचं बरंचसं काम आधीच पूर्ण होते. तर मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी परीक्षेसाठी लागणारे साहित्य अगदी सोप्या भाषेत पाहिलं. लक्षात ठेवा, योग्य साहित्य असेल तर काम करताना आत्मविश्वास वाढतो. बोर्ड नीट असेल, पेन्सिल टोकदार असेल, रंग पूर्ण असतील आणि सगळं साहित्य तयार असेल तर परीक्षे दिवशी मन शांत राहतं आणि शांत मनाने केलेलं काम नेहमीच चांगलं होतं. म्हणून चित्र काढण्याच्या सरावाबरोबरच तुमचे साहित्यही नीटनेटके ठेवण्याचे सरावही खूप महत्त्वाचा आहे. कारण शेवटच्या क्षणी साहित्य शोधण्यात वेळ गेला त्याचा परिणाम थेट परीक्षेवर आणि गुणांवर होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच उपयोगी आणि मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन आणि सोप्या टिप्स करून पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अगदी सोपी आणि प्रभावीपणे करता येईल. या सर्व उपयुक्त टिप्समुळे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं
आणि तुम्हाला चित्रकलेच्या अजून कोणत्याही विषयांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तोपर्यंत सराव करत राहा, साहित्य नीट तयार ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. मी अशोक. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.